शांताबाई, ओ शांताबाई, कुठं गेली हो माई शांताबाई? शांताबाई, हो आली आली आली. माय बाई, असे कोणते काम करू राहिली माय? इथे 12 वाजले तरी कामच नाही झाले का अजून? पाय ना बाई, तरी दोघी सासू नाही तरी कामं नाही झाले यायचे. तर अकेली असून 12 वाजेपर्यंत पुरे घरातले कामं करून घेतो म्हटलं. पुरे कामं झाले माय आले. हो ना माय, माई झाले कामं. ह्या शांताबाईचे तर कामच नाही होत बाप्पा. हो शांताबाई, कामाला लगे एवढा उशीर? कामच नाही झाले का तू अजून? नाही व, रोजचे कामं तर झाले, पण आता शिल्लकचं काम करत होतो, साफसफाई करत होतो थोडी घराची. आता जन्माष्टमी येणार आहे ना माय, तर मी आणि प्रियंका साफसफाई करत होतो. हां, आणि विवांश तो काय करू राहिला? तर तो करू दे राहिला प्रियंकाला साफसफाई? नाही हो माय, तो कायचा करू देते माय? तो विवांश तर लयच बदमाश आहे बाप्पा. तो काही नाही करू देत. त्याच्या आबासोबत पाठवलं त्याला घुमायला, आम्ही दोघी सासू ना घराची साफसफाई करू राहिलो. असं असं. ऐ माय बाई, का रंजना तू आणि राधा कासाठी आल्या माय तुम्ही दोघीच्या दोघी? पाय रंजनाबाई, भुलली का नाही? भुलली ना शांताबाई, तुला म्हटलं होतं मी ना भुलून जाईन म्हणून. ते काय भुलली हो मी? माय बाई शांताबाई, तुला म्हटलं नव्हतं का मोहिनी आलेली आहे म्हणे, तर तिला भेटायला जाऊ म्हणे आपण म्हणे. संध्याकाळीच तर म्हणत होती तू. हां, कालच म्हटलं तू ना म्हणे आपण म्हणे भेटायला जाऊ म्हणे मोहिनीले म्हणे. अरे हो, मी तर भुलूनच गेली. कशी काय भुलली काय माहीत माय बाई, मी हे घराच्या साफसफाईमध्ये भुलूनच गेली. चल जाऊ मग भेटायला तिला. तू ये काम मग. थोडंसं कसं राहिलेलं आहे, करून घेते ते प्रियंका. आणि चाल ना माय भेटून येऊ ना तिला. मग ते चालली जाईन तर भेट नाही होईल तिची. चाल थोडा हालचाल विचारून तिचा. हो ना माय, तिनं लव्ह मॅरेज केली ना. आता सासू त्रास देत आहे का घरचे लोक त्रास देत आहे का काय बोललं असतं थोडंसं तिच्यासोबत, तिला चांगलं वाटलं असतं नाही? हो ना माय, चाल येऊ तिला भेटून. पण माय बाई, मोहिनी आहे का? का गेली तिच्या सासरवाडीला वापस? नाही हो, कालच आली ते. आज तिचा नवरा येईन ना तिला घ्याले, आणि मग एक रातभर राहतील, सत्यनारायण करतील, मग चालले जातील. का हो, आपल्याला पंचफुलाबाईन तर सत्यनारायणच्या कथेला सांगितलंही नाही लगे. ते काय घरातल्या घरात करत असेल सत्यनारायण. हो माय बाई, घरातल्या घरात करत असेल, कोणाला जेवण खाऊन नशीन देत ते. पण प्रसाद तर घ्यायला बोलवायला पाहिजे होतं माहीत आहे ना. शिऱ्याचा प्रसाद तर द्यायला पाहिजे होता. बोलवतील ना, टायमावर बोलवतील, जाऊ दे ना. ते सर सोड, चल मोहिनीला भेटून येऊ. लेक बाय आहे माहिती गावातली. लेक बाय सर याचीच असते. तिला येऊ भेटून. चला. बरोबर बोलली शांताबाई, तू लेक बाय आहे ते बिचारी, तिचं काय. चला. हो शांताबाई, बरोबर बोलली माय तू. लेक बाय बिचारी गावातली. चल तिला भेटून येऊ. हो चल. आता कुठं चालल्या तुम्ही? बाई प्रियंका, आता ते मोहिनी आलेली आहे तिच्या सासरवाडीहून. लग्नानंतर पहिल्यांदा आली बाई ना ते, तर तिचा हालचाल विचारायला चाललं. म्हटलं जातो येतो तिला भेटून. आता पुरी साफसफाई तर झालेली आहे घराची. आता थोडंसं राहिलेलं आहे, भांडे लावलू करायचे, ते तू करून टाकशील. हो आता जा तुम्ही. भांडे थोडेसे लावायचे आहे, ते मी लावून घेईन. बरं, विवांश आला तर मग राहू देशील ते भांडे लावायचे, त्याला वागूशील. मी तिकून आल्यावर लावून देईन भांडे. तो रडतेला तुला काही करू नाही देईन. हो आता विवांश येईपर्यंत जेवढे काम होईल तेवढं करून घेतो मी. शांताबाई, माय बाई पंचफुलाबाई आली वाटते. पंचफुलाबाईचा आवाज आहे. हो आता पंचफुला काकू आल्या. माय बाई पंचफुलाबाई तुम्ही आल्या का हो? आता आम्ही तुमच्याच घरी उरालो होतो. माय बाई बरंच झालं, राधा रंजना इथंच भेटल्या. मी रंजनाच्या घरी गेली होती, तिची सून होती. तसं तिच्या सूनला सांगितलं मी ना की घरी सत्यनारायणाचा कार्यक्रम आहे, तर सहपरिवार येसान म्हणून. हो का व? हो बाई ना, तू सून होती, तू सून म्हणे सांगून देतो म्हणे मी आत्याला. म्हणे आत्या आली की. रंजना, राधा, शांताबाई सगळ्या जणी सहपरिवार संध्याकाळी सत्यनारायणच्या कथेला येसन बरं 5 वाजता. हो का पंचफुलाबाई? करू राहिली वाटते, मोठा करू राहिली वाटते सत्यनारायणचा कार्यक्रम. जास्त मोठा नाही, असं एटायला सांगू राहिली जेवायला लोकायले. बरं, आता तुझ्याच घरी चाललो होतो आम्ही. मी म्हटलं मोहिनीला भेटून घेतो म्हटलं आम्ही, नाही तर ते चालली जाईन तिच्या असं काही बोललं नाही होईल. हो का? जा ना तुम्ही मोहिनीला भेटायला जा. मला गावात नाही अजून सांगायचं 1-2 घरी, मी येतो. बरं जातो मग तुझ्या घरी आम्ही. हो जा. चला माय, लवकर जाऊ लवकर येऊ. मग संध्याकाळी डबल सत्यनारायणच्या कथेला जायचं आहे. चला लवकर भेटून येऊ मोहिनीला. मी काय म्हणतो शांताबाई, आता चाललोच ना आपण संध्याकाळी सत्यनारायणच्या कथेला, तेव्हाच बोलून घेऊ मग मोहिनीसोबत. नाही हो, घाई गडबडमध्ये कुठं बोलणं होते. 5 वाजता आपण जाऊ तर ते तर सत्यनारायणच्या कथेमध्येच गुंग राहतील. कायचं बोलणं होते. आता फ्री आहे तर चाल बोलून येऊ. हो शांताबाई बरोबर बोलली. चाल ना. हो चाल, येतो प्रियंका मी. हो आता या. चल माय बाई, आताही गेली, विवांशी नाही आहे घरी. आता पटापटा काम उरकून घेतो. काहून शांताबाई, आपल्याला पंचफुलाबाईनं सत्यनारायणच्या कथेला बोलवलं, सहपरिवार बोलवलं, जेवायला बी सांगितलं, तर आपल्याला काही ना काही घेऊन यायला लागेल ना हिच्यासाठी. आता मोहिनीनं कोर्ट मॅरेज केली तर तिला काही आपण दिलं बी नाही लग्नामध्ये ना काही, तर आता द्या लागेल ना बाई ना काही गिफ्ट. हो शांताबाई, काही ना काही द्या लागेल बाई ना आपल्याला. हो ना, काही ना काही गिफ्ट आणून आपण आता थोडंसं बोलू आपण मोहिनीसोबत, हालचाल विचारू तिचे, आणि मग घरी जाऊन मग आणू तिला काही बाजारातून एखादं काही गिफ्ट घेऊन येऊ. हो शांताबाई, आता इकून जाता जाता घरी काय चालतं, सीधा आपण जाऊ ना बाजारात. नाही
हो ना बहिणा, पण माझे पैसे घरी आहे ना, माझ्याजवळ नाही आहे ना पैसे, घरून पैसे घ्यायला लागेल ना. हो शांताबाई, माझ्याजवळ बी पैसे नाही आहे, मलाही पैसे घ्यायला लागेल घरून. बरं, इथून गेल्यावर सीधा घरी जाऊ, पैसे घेऊ आणि मग बाजारात चालत जाऊ. हां, हे ठीक आहे. काकू हे का चहा आणला मी ना. काय लेव माय, काय आणला चहा आणगी करून फालतूच्या फालतू तरास. आताच तर आलो आम्ही घरून, चहाच पिऊन आलो. हो माय बाई, कधी आलं ना तर सुप्रिया चहाच आणते म्हटलं प्याले. आवाज ऐकला आपला आणि तिला माहीत झालं कोणी ना कोणी आलं तर पटकन चहाचं बघून आहेच यायच्या गॅसवर. हो ना काकू, आपली संस्कृतीच आहे, कोणी आलं तर चहा बनवा नाही. हो बाई ना, कोणी आलं तर चहाच बनवा लागते नाही. हो ना, घ्या ना पिऊन घ्या चहा. काय व सुप्रिया, आता सध्याच तर चहा पिऊन आलो बाई ना, निरा तोंड गोड गोड झालेला आहे. राहू दे, मी नाही पेत. काकू तुम्ही प्या ना. नाही ना बाई ना, मी नाही पेत, आता सध्या चहा पिऊन आली, माई तोंडला गोड गोड झालेलं आहे. सुप्रिया मला दे माय चहा, मला दे, मला किती दिला तर चहा कमीच आहे, दे मला. हो हो राधा ताई, तुम्हाला देतो. तुम्हाला म्हटलं काकू चहा प्या, तुम्ही नाही म्हणून राहिला बाप्पा. नाही ना माय, किती चहा प्या, जे तसंही मी काही जास्त चहा नसतो पेत. तसंही मला डॉक्टरनं चहा प्यायला कमी सांगितलेलं आहे, चहा नका पेत जाऊ म्हणे शांताबाई जास्त. मी ना तेव्हापासून चहाच कमी केलेला आहे पेनं. शांताबाई मलाही सांगेलं आहे डॉक्टरनं चहा कमी प्याले, पण मायच्यानं होतच नाही बाई ना, तलपच येते चहाची. चहा पेलं नाही तर माझं डोकं दुखते. नाही मला तर चहा पाहिजेच, एक एक दोन दोन घंट्यानं चहा पाहिजे मला. हो काकू, तसंही चहा जास्त प्यायला नाही पाहिजे. हो ते तर बरोबर आहे. मोहिनी कुठं आहे, किती वेळचं बसलो बाई ना आम्ही, मोहिनीची वाट पाहू आलीच नाही अजून. हो काकू, येते येते, पाठवते मी. ते पा आली मोहिनी. हा आली माय. चला शांत काकू, येतो मग मी. तू कुठं चालली हो माय, बस ना. नाही ना काकू, किचनमध्ये लय कामं आहे पडलेले, कामं करायचे आहे ना. आज सत्यनारायणची कथा बी आहे घरी, तर लय काम आहे. येतो ना मी, तुम्ही बोला ना मोहिनीसोबत. बस ना माय, आम्ही आलो तर 5 मिनिटं तर बस, मग तर कामच करणार आहे. आहे ना, कविता आहे सविता आहे, त्याही करतील. बस ना थोडा वेळ, 5 मिनिटं, आता आलोच आम्ही तर. बरं काकू, आता तुम्ही म्हणता तर बसतो. हा बस येतं. बरं शांत काकू, आता तुम्ही म्हणूच राहिल्या एवढ्या तर बसतो थोडीशी. मग नाही तर काय माय, दिवसभर काम 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 असतं कर नाही माय, थोडासा टाईम काढून बसतही जाय. हो ना काकू, मी ते किती वेळा म्हणते की वहिनीला एवढं काम नका करत जाऊ, वहिनी ऐकतात कुठं. हो बाई ना, बाईच्या मागं तर कामच काम आहे निरा. मोहिनी तू किती चांगली दिसू राहिली हो, साडीतनी किती सुंदर दिसू राहिली तू. हमेशा तुला पाहिला तर ते काय जीन पॅन्ट याच्यातनीच पाहिलं बाई ना, आज पहिल्यांदा तुला साडीमध्ये पाहताय मी, किती सुंदर दिसत आहे तू. हो का शांता काकू, थँक्यू थँक्यू. हो बाई ना, साडीतलं सुंदर दिसतं पण तू, खरं. काय कसं चालू आहे मग सासरवाडीला, सर्व ठीक आहे, सर्व चांगलं आहे, सासू किसू चांगली आहे ती वाली, चांगली पाहिजे तुले. कायची हो काकू, माझी सासू तर निरा मला बोलतच राहते बाप्पा. आता लव्ह मॅरेज केली तर माझ्या सासूला मी आवडत नाही, तर माझं काही खाती नाही पिती नाही, पाणी नाही पेत माझं. हां, मला काही चांगली पाहत नाही माझी सासू. माय बाई व, मला वाटलंच ते वच्छलाबाई काही बरोबर नाही आहे बा स्वभावाची. आता आपल्या गावात नाही येते ते कंकुलीची बहीण आहे ते, सगळी कंकुलीची माहीत आहे ना. ते कंकुल असतं कशी आहे माय बाई तिथाला एकदम, तिची बहीण कशी असेल मग. हो काकू, माझ्या सासूला थोडा राग आलेला आहे माया, तर माझ्यासंग बोलतच नाही. माहीत आहे ना बाई, मला माहीत आहे, आम्हाला सर माहीत आहे ते कशी आहे ते बाई, माहीत आहे आम्हाला. वच्छला लय खतरनाक आहे, ते कंकुलीची बहीण आहे ना, कंकुली किती खतरनाक आहे, पुऱ्या गावाला हन्यास आणून सोडायला येते ना, कोणाही संग भांडण करते, तशी तिची बहीण अशी माहीत आहे आम्हाला. हो ना, तुझ्या नवरा काही बोलत नाही का मग तुले, तुझी सासू चांगली नाही पायात बोलते तुले तर. ते तर बोलतात, त्यांना पण बोलते, मग ते काही बोलले मधामध्ये की त्यांना बी बोलते. तू असाच आहे, जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून बायकोचंच ऐकतं, तू जोरूचा गुलाम झाला, असं तसं माझी सासू बोलत राहते. मग त्याईले बी, मग त्यांना बोललं की मला चांगलं नाही वाटत, म्हणून मग मी त्यांना सांगतच नाही. अई माय बाई, हो का वा, जाऊ दे, आता नवीन नवीन सरायलाच त्रास काढावा लागते, आम्ही बी काढले त्रास, काय व रंजना नाही का. हो शांताबाई, नवीन नवीन सरायला त्रासच काढावा लागते. होईन बाई चांगलं, सर चांगलं होईल, टेन्शन नको घेऊ तू. काकू आता सांगावं नाही तर सांगावं लागते बाप्पा. हां, आता कालचीच गोष्ट आहे, मी इकडे येणार होती, बाबा आले होते मला घ्यायला तर मग बाबा यायच्या पहिले माझ्या नवरा माय देरण माई ननद म्हणत होती, म्हणे आई म्हणे लग्न तर काही आपण केलं नाही म्हणे, आपल्याला काही खर्च लागला नाही म्हणे लग्नाचा, तर आपण म्हणे रिसेप्शन करू म्हणे चांगलं मोठं. माझ्या सासूला म्हटलं तर माझी सासू एवढी भडकली, खूप बोलली माझी सासू म्हणे नाही म्हणे रिसेप्शन काय करावं लागते म्हणे, लव्ह मॅरेजेस केली म्हणे, मला गावातनी कुठं तोंड दाखवायला जागा नाही ठेवली म्हणे, माय नाक काटलं म्हणे, माई किती इज्जत आहे म्हणे गावामध्ये म्हणे, आणि माई पुरी इज्जत गमावली म्हणे मिट्टीमध्ये म्हणे, आणि आता म्हणे रिसेप्शन करून का पुऱ्या गावाला ढिंडोरा पिटू पिटू सांगता का म्हणे की लव्ह मॅरेज केली वच्छलाच्या पोरानं लव्ह मॅरेज केली, काही करायचं गरज नाही म्हणे, काही रिसेप्शन करायची गरज नाही म्हणे. मला अशी म्हणे माझी सासू, माझ्या नवऱ्यालाही बोलली, माझ्या देरालाही बोलली, माझ्या सासू माझ्या ननदलाही बोलली. नाही बाई, हिचं कोणतं नाक गेलं नाही, हिची कोणती इज्जत गेली माय बाई, हिची कोणती इज्जत आहे गावामध्ये, जसे लयच इज्जत करतात. काय माय तुझी सासूबाई महातिताल बाई आहे बाप्पा, लय तिताल आहे. आता आम्ही बी सासू कोणाच्या ना कोणाच्या,
आम्ही तर नाही दाबून ठेवत बाप्पा आमच्या सुनील एवढं. आम्ही नाही बोलत आमच्या पोराला एवढं. तूही सासूलाच आहे बाप्पा. नाही बा, वच्छलाबाई एवढी बी काही डेंजर नाही आहे. ते अशी बोलते, भडभड भडभड बोलून देते. जे मनात नाही आलं ते मनात नाही, काही ठेवत नाही, अशी बाई येते. जाऊ दे बाई, चांगलं होईल. तिला हळूहळू करून समजून जाईल. आता तू राहशील ना तिच्यासोबत घरामध्ये, तर तू या स्वभाव गिभाव तिला समजेन, तर मग ते तासांना चांगली राहील, होऊन जाईल. वेळ सर्व काही ठीक करत असते, सर्व वेळेवर दे सोडून, काही टेन्शन नको घेऊ. हो काकू, सर्व मी ना वेळेवर सोडून दिला. आता जे होईल ते होईल. का व चेहऱ्याहून तशी वाटत नाही वच्छलाबाई एवढी खतरनाक अशी म्हणून बोलायले, असं वाटत नाही? पण नाही वाटत नाही, पण खतरनाक आहे बोलायले. का मग ते तुया देर तो डॉक्टर आहे म्हणते? हो ते डॉक्टर आहेत. ते ना जगदीश भाऊ, ते डॉक्टर आहेत. खूप चांगला स्वभाव आहे माझ्या देराचा, खूप चांगला स्वभाव आहे. खूप सपोर्ट करतात. माझी नणद पण खूप चांगली आहे, खूप सपोर्ट करते मला. माझी नणद तर मला स्वयंपाक करायला मदत करते, साऱ्याच गोष्टीत मदत करते. असं वाटते की माझी बहीणच आहे का. चल मग ते तरी चांगलं. आणि तुझ्या सासरा कसरा? माझ्या सासरा तर देव माणूस आहे, खूप चांगले आहे, खूप चांगले आहे. नाही ते बी चांगली आहे. सासरे वगैरे काही म्हणत नाही. विचारायचे लोक आवडत नाही लव्ह मॅरेज. त्याला वाटलं की आमच्या मनात लग्न करायला पाहिजे होतं, असं वाटते कोणी मायबापाले. आता ते जुन्या विचाराचे आहे, त्याला जास्तच वाटते. तर जाऊ दे ना, हळूहळू करून ते समजून जाईल. आता काय जमाना बदलला, आता लव्ह मॅरेज काय अरेंज मॅरेज काय आता काही राहिलं नाही. नाही काकू, माझे सासरे काही बोलत नाही मला, ते काही म्हणत नाहीत. माझी सासूच बोलते. जुन्या विचाराची आहे, धीरे धीरे करून समजून जाईल ते. तू टेन्शन नको घेऊ, तू आपला संसार पाय. हो काकू, मी आता माझा संसारच बघते. आता त्या मला बोलल्या बी ना, तर मी आता ऐकत नाही जाईन त्यांचं. या कानाने ऐकत जाईन आणि या कानाने सोडून देत जाईन. असं समजेन की आपली आईच बोलत आहे. आपली आई आपल्याला बोलत नाही का, आता असंच समजेन. तसंच समजायचं बाई. सुरुवातले थोडासा त्रास होत असते, मग सर्व काही ठीक होते. काही टेन्शन नको घेऊ तू. मोहिनी, मी काय म्हणतो? काय काकू, काय म्हणून राहिल्या? मी म्हणत होती, तुला देर नाही का तो डॉक्टर, तर त्याच्यासाठी पोरगी आहे म्हटलं माझ्याजवळ. माझ्या सगळ्या बहिणीचीच पोरगी आहे. लय मस्त पोरगी आहे, शिकली सवरलेली आहे, आता शिकतच आहे. तर पाय ना मग गोष्ट चालून. सांग, मस्त पोरगी आहे म्हणा, सुंदर आहे म्हणा, दिसायला म्हणा. तर पाय ना तू, जमत असेल तर. तुले देराणी आली एखादी तर तुलेही सहारा होऊन जाईल. काय हो माय राधा, गोष्ट कोणती, माष्ट कोणती, मंदात कोणतीच गोष्ट लावून राहिली तू. गोष्ट कोणती चालू आहे इथं, आणि तू बोलू काय राहिली? हे राधा अशीच आहे, कुठेही काही बोलते. हो ना काकू, मी म्हणून पाहीन त्यांना. माझ्या देराले म्हणून पाहीन, चांगली पोरगी आहे म्हणेन, लग्न करायचं असेल तर सांगा. तर त्या राधा काकू आहे म्हणेन, त्यांच्या बहिणीची पोरगी आहे, खूप चांगली आहे, सुंदर आहे, शिकलेली आहे. तर त्यांना जर लग्न करायचं असेल तर मी म्हणेन मग त्यांना. बाई म्हणून पाहिजे ना, चांगले आहेत ते लोक, घरचे धन आहे म्हटलं. पैसे आदल्याची काहीच कमी नाही त्याच्या घरी, म्हणून पाहिजे. हो काकू. शांत काकू, मोहिनीले कालपासून आम्ही तिघी जणी हेच सांगू राहिलो की होतच असते तसं. आता आमची आत्या का कमी खतरनाक आहे का? किती खतरनाक आहे. उलशीक गलती उद्या पा किती बोलते, रप बोलते म्हटलं. पण आम्ही ऐकत नाही. आम्ही इकून ऐकतो, इकून सोडून देतो. आम्ही काही कानावर घेत नाही. आता आम्हाला आदत झाली ऐकायची, तेही आदत झाली बोलायची. आता आम्हाला काही नाही वाटत. हो बाई ना, पंचफुलादिला खतरनाक आहे बरं बाप्पा बोलायले. हो तेच सांगत होतो मग आम्ही मोहिनीले की तुम्ही टेन्शन नको घेऊ, होतच असते तसं, कमी जास्त चालूच असते जिंदगीमध्ये. तुझ्या नवरा चांगला आहे ना, मग काय करायला लागते, ऐकून घ्यायचं थोडंसं, काही नाही होत बुड्या माणसाचं ऐकलं तर. आणि शांता काकू हे म्हणते की मला असं वाटत आहे म्हणते की प्रेम भाऊजी इले घ्यायला नाही येतील. आई माय बाई, मोहिनी काही विचार करता का? तू काऊन नाही घ्यायला येईन तुले? त्यानं त्या संग लग्न केलं, एवढं मायबापासंग भांडण करून, एवढं हे करून, सर्वांच्या खिलाफमध्ये जाऊन त्यानं तुझ्या संग लग्न केलं, आणि तो तुला सोडणार आहे का? सोडणार का तो तुले? येईन ना घ्याले, तो काय येणार नाही का तुला घ्याले? काही बोलतं, काही विचार करतं बाई ना तू, काही असे विचार नको आणू मनात नाही, चांगली राह. हो शांताबाई, बरोबर तू म्हणत आहे. तू आता जर त्याला घ्यायलाच नसतं, याचं तुझ्या संग राहायचंच नसतं, तर त्यानं सर्वांच्या खिलाफमध्ये जाऊन त्यासोबत लव्ह मॅरेज नसती केली. त्याला माहीत होतं आपली आई किती खतरनाक आहे, आपल्या आईला लव्ह मॅरेज पाहिजे नाही, तरी त्यानं तुझ्या संग लग्न केलं. तर त्याला तुझ्या संग राहायचं आहे म्हणूनच लग्न केलं ना. आणि तुला काऊन नाही येईन तो घ्याले? येईन तुला घ्याले. हो राधा काकू, आम्ही इले कालपासून तेच समजवून राहिलो, पण समजतच नाही. आईले टेन्शनच घेत आहे. मोहिनी, कोणा गोष्टीचं टेन्शन नको घेऊ बा, तू कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नको घेऊ, सर्व काही ठीक होणार, टेन्शन नको घेऊ. हो काकू, तुमचं बरोबर आहे, पण किती म्हटलं तर टेन्शन तर येतेच ना. ज्याच्यावर बितते त्यालाच समजते. हो बेना, हे तर बरोबर बोलले तू, ज्याच्यावर बितते त्यालाच समजते काय आहे काय नाही. तर आता किती कोणा दिलासा दिला ना, जे तुझ्या मनात नाही आहे ते तुझ्या मन तर मनाला खाणारच. हे तर खरं आहे. पण मोहिनी, आपल्याला बी कडक बनायला लागते बरं, तुलाही कडक बनायला लागेल. किती कोणा काहीही म्हटलं तरी तुला आहे ना कायचा फरक नाही पडला पाहिजे, काही मनावर नको घेत जाऊ, एकदम ढीठ बन, कडक बन. हो शांता काकू, मी आता तसंच करतो. आता टेन्शन नाही घेत मी, आता कोणाचंच टेन्शन नाही घेत.
मग काय तर बाई, आपण काय टेन्शन घ्यायचं आणि जेवण खाऊन सोडायचं, काही नाही, सट खायचं. कोणी बोललं तर 2 पोळ्या शिल्लक खायच्या. हां, नसं टेन्शन नाही घ्यायचं. मग काय तर, आम्हाला किती बोललं तरी आम्ही टेन्शन नाही घेत. आता लय घेतलं बाप्पा टेन्शन, आता नाही घेत आम्ही टेन्शन. आता आम्ही या कानानं ऐकतो, या कानानं सोडतो. आता बोलली तर बोला बाप्पा, आम्ही 2 पोळ्या शिल्लक खातो. पण आम्ही टेन्शन नाही घेत. नवीन नवीन कविता घेत होती टेन्शन, मग तिला आम्ही ना सांगितलं, तेही समजून गेली. आता तेही टेन्शन नाही घेत. ऐकून घेते, जे बोललं ते ऐकून घेते, चुपचाप बसून राहते आणि आपलं जे काम करायचं आहे ते करत राहते. नाही तर काय माय, हे टेन्शन घेणं तर पागल व्हायची निशाणी आहे मग. हो काकू, मला समजलं. आता मी कोणाच गोष्टीच टेन्शन नाही घेत. आता जे होईन ते होऊ देतो. आता वेळेवर सोडून देतो. जे व्हायचं आहे ते होईन, जसं होईन तसं होईन.